या समयाला देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत। ज्या वचनाचा बेस, वचनाचा विषय आहे परमेश्वराला शरण जाणे। आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आजचा हा 6वा भाग आहे की आणि खूप उत्तम अशा गोष्टी आम्ही या संदेशाच्या द्वारे ग्रहण करत आहोत। तर या वचनासाठी जे मूळ वचन आहे स्तोत्र 118:8, तर वाचूया स्तोत्र 118 वचन 8। मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे। आमेन, आमेन। मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा बायबल सांगतं की परमेश्वराला शरण जावे हे बरे। आज मनुष्य आपल्या जीवनामध्ये कुठं ना कुठं आपल्या परिस्थितीमध्ये मनुष्यावरती भरोसा ठेवल्यामुळे कुठं ना कुठं तो अपयशी ठरला आहे, कुठं ना कुठं तो आज रडत आहे, कुठं ना कुठं आपल्या जीवनामध्ये तो दुःखित आहे। त्याचं एकमेव कारण जर काय असेल की त्याने आपली भिस्त देवापेक्षा मनुष्यावर ठेवलेली आहे। आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो की बायबलचा मध्य किंवा बायबलचा केंद्रबिंदू असणारं वचन कोणतं आहे, तर स्तोत्र 118 वचन 8 हे बायबलचं केंद्रबिंदू आहे। आणि जर या वचनाला तुम्ही तुमच्या जीवनाचा मूळ पाया जर बनवताल तर मला सांगू द्या, कदाचित लोक तुम्हाला खडूस समजतील, कदाचित लोक तुम्हाला वेगळ्या विचाराचे समजतील, कदाचित लोक तुमच्याकडे पाहताना वेगळ्या दृष्टीने पाहतील, परंतु स्वर्ग तुमच्याकडे पाहताना आनंदित होईल। कारण स्वर्गाच्या परमेश्वराची इच्छा आहे की मनुष्यावर भिस्त ठेवू नको, तर सर्व परिस्थितीमध्ये तू माझ्यावरती भरोसा ठेव। आमेन, हालेलुया। स्तोत्र 118:8 हे बायबलचा केंद्रबिंदू आहे आणि आपल्या विश्वासाचा पाया असला पाहिजे। तुमच्या जीवनामध्ये कोणती समस्या असो, समस्या आत्मिक असो, समस्या शारीरिक असो, समस्या मानसिक असो, कौटुंबिक असो, भौतिक असो, सामाजिक असो, कोणती असो, या सर्व समस्येमध्ये जर तुम्ही मनुष्यावरती भरोसा न ठेवता तुम्ही येशूला शरण येता तर निश्चित तो मरणावर विजय झालेला मृत्युंजय देव, ज्याला पुनरुत्थित ख्रिस्त म्हणतात, तो सर्व गोष्टी पुनर्स्थापित करेल। आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। या वचनाच्या जोडीला आणखी काही वचनं आपण वाचणार आहोत। नीतिसूत्र याचा 28 अध्याय आणि वचन 5 या ठिकाणामध्ये दुर्जन आणि एक विश्वासू व्यक्ती यामधला फरक आम्हाला पाहायला मिळतं। नीतिसूत्र 28:5, दुर्जनांना न्याय समजत नाही। दुर्जनांना, जे दुर्जन आहेत, मग ते धनवान असतील, बळे नयनी असतील, शक्तिमान असतील, पण त्यांना न्याय समजत नाही, ते आपल्या घमंडमध्ये असतात। पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना, सर्व काही समजते। आमेन, हालेलुया। जर इथं बसायला कोणी म्हणत असेल मला काही समजत नाही, तर त्याने आजपासून परमेश्वराला शरण जावं। कारण ज्ञानाचा राजा शलोमोन राजा म्हणतो दुर्जनांना काही समजत नाही, पण जे देवाला आपल्या शरण येतात त्यांना कुठलीही परिस्थिती असो, कुठलीही समस्या असो, कुठलीही अडचण असो, त्यांना सर्व समजतं। आमेन। जर ज्याला असं वाटतं की माझ्या जीवनात, माझ्या संसारात, माझ्या कुटुंबात, माझ्या नोकरीत, माझ्या व्यवसायात, माझ्या शिक्षणात, माझ्या सेवेत, प्रत्येक गोष्टीमध्ये मला जर सर्व समजावं, मला सर्व गोष्टीचं ज्ञान मिळावं, सर्व गोष्टीचं मार्गदर्शन मिळावं, त्याच्यासाठी मला निर्णय घेणं गरजेचं आहे। मला येशूलाच शरण आलं पाहिजे। आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणखी एक वचन आपण वाचूया, स्तोत्र 24। परमेश्वराला शरण येणाऱ्या लोकांमध्ये एक स्पेशालिटी आहे, एक खास स्वभाव आहे। स्तोत्र 24:6, परमेश्वराला जे लोक शरण येतात त्यांच्यामध्ये एक स्पेशालिटी आपल्याला दिसती। बघा काय सांगतं वचन, त्याला शरण जाणारे म्हणजे देवाला, येशूला, यहोवाला, पवित्र आत्म्याला, त्याच्या वचनाला शरण जाणारे हेच लोक होत। हेच लोक होत। कोणते लोक होत? हे याकोबाच्या देवा,
तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. आमेन. आमेन. जे लोक जगाच्या गोष्टीसाठी नव्हे, जे लोक आपल्या मान सन्मानासाठी नव्हे, जे लोक आपल्या फायद्यासाठी नव्हे, जे लोक आपल्या देवासाठी त्याच्या दर्शनासाठी उत्सुक असतात, तेच देवाला शरण येणारे लोक आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमची उत्सुकता देवाच्या भवनात दिसली पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही देवाच्या भवनात येता, आराधना चालू असते, त्यावेळेला तुमचे मोबाईल याला तुम्ही आग लावली पाहिजे. त्यावेळेला तुमचं सगळ्या गोष्टी बाजूला पडल्या पाहिजे. तुम्ही देवाच्या, तुमचा विश्वास आहे का इथं देवाचं सानिध्य आहे? ज्याला विश्वास आहे की इथं देवाचं सानिध्य आहे आणि आज मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे, मला सगळं विसरून जायचं आहे आणि त्याच्या दर्शनासाठी उत्सुक व्हायचं आहे, त्याच व्यक्तीमध्ये स्पेशालिटी आहे की तो देवाला शरण येणार आहे. हालेलुया. देवाला शरण येणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध व्यक्तीची पण गोष्ट मी पाहिली. वाचूया ते पण वचन. यिर्मया 17:5. परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो. जो मनुष्य कशावर? मनुष्यावर भिस्त ठेवतो. मनुष्यावर भिस्त ठेवतो किंवा मनुष्यावर भरोसा ठेवतो. मानवाला आपला बाहू करीतो. मानवाला आपला बाहू करीतो. व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे. ज्याचं अंतःकरण देवापासून, देवाच्या वचनापासून, त्याच्या उपस्थितीपासून, आराधनेपासून, देवापासून फिरून मनुष्याकडे जगाकडे आलेला आहे, तो शापित आहे. तो काय आहे? शापित आहे. हे वचन आहे ना, मला सांगू द्या, जसं स्तोत्र 118:8 देवाला शरण येणाऱ्या व्यक्तीची व्याख्या आहे, तसंच यिर्मया 17:5 देवापासून दूर असणाऱ्या व्यक्तीची अवस्था आहे. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे की त्याला प्रत्येक क्षेत्रात आशीर्वाद हवा आहे, प्रत्येकाला आशीर्वादाची अपेक्षा आहे, पण त्या व्यक्तीने आपल्या जीवनाची पडताळणी करावी की का मी मनुष्याला आपला बाहू बनवतो, का मी माझा बाहू माझ्या येशूला बनवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी मनुष्यावरती भिस्त ठेवतो, मी माझ्या ज्ञानावर भिस्त ठेवतो, मी माझ्या ओळखीपाळखीवर भिस्त ठेवतो, मी माझ्या शक्तीवर, माझ्या धनावर भिस्त ठेवतो, का मला जीवन देणाऱ्या देवावर भिस्त ठेवतो. यिर्मया संदेष्टा म्हणतो, हे कुठला भविष्यवक्त्याची भविष्यवाणी नाहीये, कुठला स्वर्गदूत सांगत नाहीये, कुठला ज्ञानी व्यक्ती सांगत नाहीये, तर यिर्मया म्हणतो, मला ज्याने मातेच्या गर्भातून निवडून अभिषेक करून वेगळं केलेलं आहे, तो देव ही गोष्ट सांगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जसं मागच्या आठवड्यामध्ये आम्ही शौल राजाच्या जीवनातून पाहिलं होतं आणि उधळ्या पुत्रावरती समाप्ती केली होती. शौल राजा आपल्या जीवनामध्ये देवाला शरण न आल्यामुळं तो जगाला शरण गेला आणि त्याचा एक शापित अंत झाला. परंतु आम्ही उधळ्या पुत्राच्या जीवनातून पाहिलं, त्याच्याही जीवनामध्ये त्याने भले चूक केली, बापाचं धन उडवलं, परंतु तो शुद्धीवर आला आणि देवाला शरण कसं यायचं याचं एक उत्तम उदाहरण आम्हाला उधळ्या पुत्राने दिलं. आणि म्हणून उधळ्या पुत्र जरी जगाच्या दृष्टीने शापित होता, परंतु देवाला आपल्या पित्याला शरण आल्यामुळं तो आशीर्वादित झाला. आमेन. उधळ्या पुत्र त्या लोकांचं दर्शक आहे की ज्यांनी देवाला जाणून देखील देवाच्या विरुद्ध गेले, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केले. त्यांना देव म्हणत आहे, ती वेळ आलेली आहे, माझ्या जवळ या, मला शरण या, मी तुम्हाला कधीच घालवून देणार नाही. आम्ही ज्या देवावर विश्वास ठेवतो त्याच्या जवळ येणारा कोणीही व्यक्ती असो, त्याला तो घालवून देत नाही. उधळ्या पुत्राप्रमाणे तो त्याची दुर्गंधी पाहत नाही, त्याची वस्त्राची मलनता पाहत नाही, त्याचं अस्तित्व पाहत नाही, फक्त त्याचं अंतःकरण तो पाहतो. म्हणून दावीद महाराज सांगतात की परमेश्वर भग्न आणि अनुतप्त हृदय तुच्छ मानत नाही. देवाला आवडणारी एकच गोष्ट जर काय असेल तर ती म्हणजे भग्न अनुतप्त हृदय, म्हणजे अंतःकरणापासून केलेला पश्चाताप. पस्तावा नव्हे. पस्तावा आणि पश्चाताप मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ज्यावेळेस आम्ही अंतःकरणापासून पश्चाताप करतो ती गोष्ट देवाला आवडते आणि त्यांच्यावरती देव विशेष कृपा करतो. आमीन. हालेलुया. आज आपण पाहणार आहोत अशा एका राजाच्या जीवनातून ज्याचं नाव आहे यहोशाफाट. यहोशाफाट नावाचा राजा, आम्ही त्याच्या जीवनातून आज काही गोष्टी पाहणार आहोत. आणि यहोशाफाट राजा आपल्या जीवनामध्ये देवाला शरण आल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये कशा स्वरूपाने तो आशीर्वादित झाला, आज आपण यहोशाफाट राजाच्या जीवनातून पाहणार आहोत. तर जाऊया आपण दुसरे इतिहास याचा 20 अध्याय आणि वचन 1 ते 3. दुसरे इतिहास
20 अध्याय वचन 1 ते 3. 2 Chronicles chapter 20 from verse 1 to 3. यानंतर मोवाबी व अम्मोनी आणि त्याच्यावर माऊन्यातील कित्येक लोक युद्ध करावयास यहोशाफाटावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे. तो जमाव हस्सोस तामार उर्फ एनगेदी येथे आला आहे. यहोशाफाटास धाक पडला. तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुदी उपास करावा असे त्यांनी फरमावले. या ठिकाणामध्ये मी थोडीशी यहोशाफाट या राजाच्या जीवनाची पार्श्वभूमी सांगू इच्छितो. या राजाकडं अशा स्वरूपाचं सैन्य होतं. यहोशाफाट नावाच्या राजाकडं सैन्य किती होतं माहितीये का? त्याची गिनती थोडीशी तुम्हाला करून थोडंसं एक जनरल नॉलेजच्या दृष्टीने पाहून आपण मग मूळ मुद्द्याकडे हात घालणार आहोत. दुसरे राजे याचा 17 अध्याय आणि वचन 14 ते 19 या वचनामध्ये जर पाहिलं तर आदना नावाचा, त्याच्याकडे 4 प्रकारचे सेनापती होते. किती सेनापती? 4. आदना नावाचा सेनापती होता. त्याच्याकडे 3 लाख शूरवीर होते. 15 वचनामध्ये दिलेलं आहे. यहोहानान नावाचा एक सेनापती आहे. त्याच्याकडे 2,80,000 सेना आहे. ओके. पुढे दिलेलं आहे 16 वचनामध्ये आमस्या नावाचा आणखी एक सेनापती आहे. त्याच्याकडं 2 लाख शूरवीर आहेत. त्याच्या पुढे 17 वचनामध्ये एल्दा नावाचा एक महान योद्धा, त्याच्याकडे धनुर्धारी आहेत, धनुष्यबाण घेऊन. त्याच्याकडं 2 लाख लोक आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर यहोजाबाद नावाचा आहे. त्याच्याकडं 1,80,000 पुरुष आहेत. तर या सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ 11,60,000 लोक आहेत. किती? 11,60,000चं सैन्य असणारा राजा ज्या वेळेला त्याला खबर आली की दुसरे इतिहास 20:1 मध्ये मोवाबी आणि अम्मोनी आणि काही मौन्यातले म्हणजे अमालेकी लोकांमधले काही लोक यहोशाफाट राजाकडे चालून आलेले असताना त्याला त्या लोकांचा धाक बसला. सवाल हा येतो, याच्या पहिले त्याला कुठला धाक नाही बसला. तो परिस्थितीला कधी घाबरला नाही. तो देवाला शरण येणारा होता. पण आज यहोशाफाट राजाच्या जीवनातून आम्ही काही वैयक्तिक गोष्टी पाहणार आहोत आणि यहोशाफाटला बाजूला ठेवून आम्ही यहोशाफाटच्या जागी येणार आहे. आणि अशी कोणतीच चूक माझ्याकडून होत आहे. पूर्वी मी प्रत्येक गोष्टीचा सामना देवाला शरण येऊन करायचो, पण आता छोट्या मोठ्या गोष्टीचा पण धाक वाटतोय. पण आता छोट्या मोठ्या गोष्टीची पण भीती वाटती. का? कारण मी आता कदाचित माझ्या अनुभवाला शरण आलो असेल, माझ्या ज्ञानाला शरण आलो असेल, मला सगळं माहितीये या ॲटिट्यूडला मी शरण आलो असेल. म्हणून ज्या वेळेला थंडी ताप पण आल्यावरती मला धाक पडतोय, याचा अर्थ माझं देवाला शरण येणारं जीवन कुठंतरी अंधाराच्या गर्तेत आहे. मी या राजाचा अभ्यास करत होतो आणि त्या अभ्यासातून पाहत होतो की ज्याच्याकडं 11,60,000 लोकांची सेना आहे, ज्याच्याकडं 1,80,000 धनुर्धारी आहेत, ज्याच्याकडे इतकी महान सेना असताना तो या मोवाबी, अम्मोनी आणि मौन्यामधल्या लोकांना घाबरतोय का? त्याचं कारण हे होतं, या दुसऱ्या इतिहास 19 अध्यायामध्ये एक भविष्यवक्ता त्याच्याकडे येतो आणि त्याला त्याची चूक दाखवतो. मी ज्या पण भविष्यवक्त्याचा अभ्यास जुन्या काळात करतो, नव्या काळात करतो, ते भविष्यवक्ते एक तर चूक दाखवतात किंवा मार्गदर्शन करतात. पण आजकालच्या या ऍडव्हान्स मॉडर्न ख्रिश्चनिटीमध्ये जे भविष्यवक्ते आलेत ते फक्त तुम्हाला धनदौलत मिळेल याच्यावरच बोलतात. पण इकडचा भविष्यवक्ता काय म्हणतोय पहा. 19:1-2 इतिहास. यहुदाचा राजा यहोशाफाट सुखरूपपणे आपल्या घरी यरूशलेमेत परत गेला. तेव्हा हनानी यहोशाफाट राजा सामोरा जाऊन म्हणाला, तू दुष्टाचं सहाय्य करावं व परमेश्वराच्या विरुद्ध जे आहे त्यांच्यावर प्रीती करावी. काय?
यामुळे परमेश्वराचा कोप तुझ्यावर भडकला आहे. ही भविष्यवाणी जशी त्या भविष्यवक्त्याकडून त्या द्रष्ट्याकडून या राजाला आली, त्या दिवसापासून त्याला दिवसा तारे दिसायला लागले. त्यांनी चूक काय केली होती? त्या चूक मध्ये तो काय म्हणतो माहिती का? तू दुष्टाचं सहाय्य करावं. आणि तो दुष्ट कोण होता? जो एलियाच्या जीवावरती टपलेला होता, ज्याचं नाव आहे आहाब राजा, जो इजबेल राणीचा नवरा होता, जो आपल्या बायकोच्या ऐकण्याने सगळ्या गोष्टी देवाच्या लोकांच्या विरुद्ध करत होता. आणि यहोशाफाट राजाने कालांतरानंतर या आहाब राजा जो इस्रायलाचा राजा, यहोशाफाट राजा जो यहुदाचा राजा, या राजांमध्ये एक एकोपा आला आणि त्याने त्याच्याबरोबर नातं जोडलं. परंतु एक युद्ध झालं. त्या युद्धामध्ये 400 भविष्यवक्ते एकच भविष्यवाणी करत होते की तुम्ही जिंकून येताल. पण या यहोशाफाटने विचारलं, हे 400 एकसारखीच भविष्यवाणी करत आहे, असा कोण आहे का की जो वेगळं बोलल? त्यावेळेस आहाब म्हणाला, एक आहे ज्याचं नाव आहे मिखाया, जो कधीच मला चांगलं बोलत नाही, नेहमी कडूच बोलतो, नेहमी कडूच भविष्यवाणी करतो. यहोशाफाटने त्याला बोलवलं आणि मिखायाने भविष्यवाणी केली. मी तुम्हाला यासाठी सांगते की वाचण्यात वेळ जाणार नाही. त्यांनी सांगितलं, यहोशाफाट तू युद्ध जिंकून येशील, पण आहाब जिथं त्यांनी जे काय कुकर्म केलं, जी भविष्यवाणी एलिया भविष्यवक्त्यांनी केली होती की कुत्रे तुझं रक्त चाटतील, आणि आहाब तिथं युद्धात मारला गेला. अशा दुष्ट आहाबाबरोबर एक युद्धासाठी यहोशाफाटनी संगतबद्ध केलं. म्हणून हा द्रष्टा येऊन त्याला म्हणतो, तू दुष्टाचं सहाय्य करणं म्हणजे परमेश्वराचा द्वेष करणाऱ्याला सहाय्य केल्यासारखे. मला आज या ठिकाणामध्ये विचारायचंय, तुम्ही देवाच्या मार्गात चालणाऱ्यांबरोबर किती सहाय्य करता आणि देवाच्या विरुद्ध जाणाऱ्यांना किती सहाय्य करता? यहोशाफाटचा काळ संपला. आज ही काय परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आली ज्याचा तुम्हाला धाक वाटतोय, हरकत नाही, भीती वाटू द्या. पण यहोशाफाटने एक संदेश दिला. तो आपल्या सैन्याकडे गेला नाही, तर सैन्याचा यहोवा त्याच्या जवळ तो शरण गेला. हालेलुया. यहोशाफाटला हे कळून चुकलं होतं की माझ्याकडे जरी 11,60,000चं सैन्य आहे, परंतु मी जी चूक केलेली आहे, मी देवाच्या विरुद्ध असणाऱ्या आहाब राजाला मी सपोर्ट केला, मी देवाच्या विरुद्ध वागलेलो आहे. मला आता सैन्याची गरज नाही, तर मला सैन्याच्या यहोवाची गरज आहे. म्हणून त्या यहोशाफाट राजाने त्या ठिकाणामध्ये बायबल सांगतं, जे आम्ही थोड्या वेळापूर्वी दुसरे इतिहास 20:3 मध्ये पाहिलं, यहोशाफाट राजा धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. याचा अर्थ त्याच्या पूर्वी तो आपल्या ज्ञानाच्या मार्गात लागला होता, तो आपल्या शक्तीच्या मार्गात लागला होता, तो आपल्या कारकिर्दीच्या मार्गात लागला होता. तुमच्या जीवनामध्ये जी परिस्थिती येते, ज्याचा धाक तुम्हाला वाटतोय, तो धाक यासाठी वाटत आहे की तुम्ही परमेश्वराच्या मार्गामध्ये शरण यावं. कधी कधी आम्ही एकाच माणसाला दोष देत असतो, सैतानाने हे केलं, सैतानाने ते केलं, सैतान असा करतो, तू काय नाही करत का? उठून फिरून तो पण म्हणत असेल, मी काय न करता माझ्यावरती एवढे मोठे केसेस करून ठेवलेत विश्वासनाऱ्यांनी. तू कुठून पडला याची आठवण कर. तू कुठून आपल्या ज्ञानावर, आपल्या धनावर, आपल्या शक्तीवर, आपल्या युक्तीवर, आपल्या योग्यतेवर, आपल्या ओळखी पाळखीवर तू जिथून विश्वास ठेवायला लागला, तिथूनच तू देवाला शरण येण्याचा मार्ग सोडला. यहोशाफाटला धाक वाटला, कारण यहोशाफाटला कळलं माझ्याकडे जरी 11,60,000 लोकांची सेना आहे, पण आज जर मी त्याला शरण आलो नाही, तर हे जे श्रापित कुळ आहेत, मोवाबी आणि अम्मोनी, जे लोटच्या द्वारे आलेलं कुळ आहे, हे श्रापित कुळ कदाचित माझ्यावरती वर्चस्व गाजवेल, हे श्रापित कुळ कदाचित माझा नाश करेल. म्हणून त्यांनी देवाला शरण येण्याच्या मार्गाला लागला. आज इथं बसल्यापैकी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय आजारपण आले त्याच्यामुळे धाक वाटतोय का? मला जे आज या फेसबुक लाईव्ह मधून जे पाहते, तुमच्या जीवनामध्ये अचानक काही समस्या उद्भवली त्याचा धाक वाटतोय का? तुमच्या जीवनामध्ये अचानक काहीतरी हल्ला झाला त्याचा धाक वाटतोय का? नो प्रॉब्लेम. यहोशाफाट आम्हाला संदेश देतोय, त्याला धाक वाटला म्हणून तो आपल्या घरात लपून बसला नाही, आपल्या ज्ञानाकडे गेला नाही, आपल्या 4-4, 5-5 सेनापतीकडे गेला नाही, तर तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू त्याच्या मार्गात त्याला शरण गेला. हालेलुया.
आणि देवाला शरण जाण्याचा त्यांनी एक मार्ग सांगितला. सर्व यहुदाने उपवास करावा असे त्यांनी फरमावले. सर्व यहुदाने, यहुदा याचा अर्थ काय? देवाची स्तुती. आज इथं बसलेला प्रत्येक यहुदा जो देवाची स्तुती करणारे आहे, त्यांना असं वाटते माझ्या जीवनात काहीतरी अचानक हल्ला झालेला आहे. देवाला शरण येण्याबरोबर तुम्ही उपवास प्रार्थनेत या आणि आपलं जीवन देवाला पुन्हा समर्पित करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 4 वचनामध्ये असं दिलं, यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले. यहुदाच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले. मी या वचनाकडे तो विचार करतो, सर्व लोक बी आपल्या मौजमजेतच होते. कारण या राजाला इतकं यश मिळालं होतं, या राजाची इतकी धाक होती, या राजाच्या विरुद्ध लढायला चांगले चांगले लोक येत नव्हते. तुम्ही थोडं मागे जाऊन अभ्यास केला तर. परंतु काही लोक तयार झाले. तेव्हा लोकांना कळलं आता आपण कम्फर्ट झोन मध्ये नाहीये, आम्ही सुरक्षित ठिकाणात नाहीये, आपल्या जीवावरती बेतणार आहे. ज्यावेळेस राजा शरण येतो त्यात प्रजाही शरण येते. हालेलुया. ज्या कुटुंबातला एक व्यक्ती देवाला शरण येतो त्याला कुटुंबाचे बाकीचे लोकही शरण येतात. आपल्या घमंडमध्ये राहू नका. देवासमोर ज्ञान, बुद्धी, शक्ती, युक्ती काही चालत नाही. देवासमोर जो शरण येतो, देवाला जो नम्र होतो, देवासमोर जो आपलं समर्पण करतो, तो देव त्याला उंच करतो. हालेलुया. किती तुम्ही लपून ठेवून परिस्थिती बदलणार नाही. नेहमी सांगतात तुमचं काय त्रास आहे लपून ठेवू नका. ज्या तुम्ही सगळ्या गोष्टी ओपनली बोलता, वकिलाकडे गेल्यानंतर तोही म्हणतो काय लपून ठेवू नका, क्लिअर कट सांगा. यहोशाफाट सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तो एकदम रिकामी झाला आणि देवाला शरण येण्यासाठी त्याने देवाचा मार्ग निवडला. आणि पुढं वाचूया 5 वचनापासून. परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर यहुदी व यरुशलेमेकर ह्यांच्या जमामध्ये उभा राहिला. तो म्हणाला, हे आमच्या पूर्वजांच्या देवा परमेश्वरा, तू स्वर्गाचा देव आहेस ना. राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर तू शास्ता आहेस ना. तुझ्या हाती एवढं सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तू समोर टिकाव धरवत नाही. हे आमच्या देवा, तू ह्या देशाच्या रहिवाशास आपल्या इस्रायल प्रजेपुढून घालून देऊन हा देश तुझा मित्र अब्राहम ह्याच्या वंशजास कायमचा दिला आहेस ना. ते तिथं वसले आहेत आणि येथे तुझ्या नामाप्रत्यर्थ त्यांनी हे पवित्र स्थान बांधले आहे. ते म्हणाले आहे की. बस थांबूया. या ठिकाणामध्ये यहोशाफाट त्यांनी लोकांना जमा केलं. सगळे देवाच्या उपस्थितीत देवाच्या मंदिराजवळ आले. सगळे यहुदी, यरुशलेमकर सगळे त्या ठिकाणामध्ये, सर्व शास्त्री पुरुषी जे कोणी असेल त्या ठिकाणामध्ये आराधना करणारे आराधक सगळ्यांना बोलून घेतलं. आणि या सगळ्या गोष्टी बोलता बोलता तो काय म्हणतो माहिती का, तुझा मित्र अब्राहम. बायबलमध्ये 2 लोकांनी अब्राहमाला देवाचा मित्र म्हणून संबोधित केलं. एक म्हणजे यहोशुआ आणि दुसरा यहोशाफाट. आणि नव्या करारामध्ये याकोबाच्या पत्रामध्ये याकोब. मी जास्त यहोशाफाटच्या या ठिकाणामध्ये जास्त तो देवाबरोबर बोलत असताना तो म्हणतो तुझा मित्र अब्राहम याच्या वंशजाला कायमचा दिला आहे ना. तिथे जे बसले आहेत तुझ्या नाम प्रित्यर्थ त्यांनी पवित्रस्थान बांधलं आहे. ते म्हणाले आहेत की, पुढे ऐका वचन, तरवाल, दैविक श्लोप, दैविक शोभ, मरी अथवा दुष्काळ आम्हावर आला तर ह्या मंदिरास तुझे नाम दिले आहे. त्याच्या समोर व तुझ्या समोर आम्ही उभे राहून आमच्या संकट समयी तुझा धावा करू, तेव्हा तू आमचे ऐकून आमचा बचाव करशील. बस या ठिकाणामध्ये हे तो का बोलला माहितीये का. दुसरा इतिहास 7वा अध्याय 14 पासून जर तुम्ही वाचत जाताल तर त्या ठिकाणामध्ये शलोमोनाने जेव्हा देवाचं मंदिर बांधलं होतं आणि ते मंदिर बांधल्यानंतर तो देवाच्या उपस्थितीमध्ये देवाच्या आत्म्याने म्हणाला होता की जिथे तुझे लोक तुझा धावा करतील तिथे तुझे कान लागलेले असतील.
देवाला शरण येणाऱ्या लोकांमध्ये एक पहिली गोष्ट ही असती, ते कुठल्या पाळकावर अवलंबून नसतात. माझ्यावर तर बिलकुल अवलंबून राहू नका. आजकालचे लोक 99% ख्रिश्चनिटीमध्ये जे सिटीमधले जे विश्वासणारे पाहतो 99% ते माणसावर अवलंबून आहेत. म्हणून भविष्यवक्त्यांकडे गर्दी करत आहे की आम्हाला काय ऐकायला मिळेल. सगळीकडं आज कुठं ना कुठं तुम्ही जावा, तुम्हाला अनॉइंटेड मॅन ऑफ गॉड, डॉक्टर, अपोस्टल, प्रॉफेट आणि मग पुढं नाव असते. कुणाला देवाच्या वचनातून देवाला शरण येण्यात इंटरेस्ट नाहीये. तो काय सांगतोय आणि कुठंतरी एक पैशांची मोठ्या प्रमाणामध्ये लुटमार होते. परंतु जुन्या काळामध्ये आम्ही पाहतो की त्यांनी सांगितलं तलवार, दुसरी गोष्ट दैविक क्षोभ, मरी अथवा दुष्काळ, या चारही गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये विनाशासाठी येते. आणि या चारही गोष्टीमध्ये तो म्हणतो, तर या मंदिराचे तुझे नाम दिले आहे त्याच्या समोर व तुझ्या समोर आम्ही उभे राहून आमच्या संकट समय तुझा धावा करू, तेव्हा तू आमचे ऐकून आमचा बचाव करशील. देवाच्या सानिध्यामध्ये येऊन जे देवाला समर्पित होतात त्यांच्यावरती तलवारचा न्याय असो, दैविक क्षोभ म्हणजे कुठल्याही प्रकारचा हल्ला असो, कुठल्याही प्रकारची समस्या असो, कुठल्याही प्रकारचा दुष्काळ असो किंवा कुठल्याही प्रकारचे कोरोना व्हायरस पेक्षा पण खतरनाक मरी असो, याचा प्रभाव चालणार नाही. कारण जे देवाला शरण येतात तो देव जशी कोंबडी आपल्या पंखाखाली आपल्या पिल्लांना सुरक्षित ठेवते, तसा तो पवित्र परमेश्वर आपल्या पवित्र पंखाखाली त्याला शरण येणाऱ्यांना सुरक्षित ठेवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे पहा, हे अम्मोनी, मोवाबी व सईर पहाडातले लोक, इस्रायल लोक मिसर देशातून येत असता त्यांना तू ह्यावर स्वारी करू दिली नाही. हा, ज्या इस्रायल लोक मिसर मधून निघाले त्यावेळेला हे लोक त्यांच्यावर हल्ला करू शकले नाही. 13 वचनापासून आपण वाचूया. मधला पाठ थोडासा कट करतो, पुढे जाऊया. तेव्हा सर्व यहुदी आपले मुले बाळे व स्त्रियांसह परमेश्वर सम्मुख उभे राहिले. परमेश्वरासम्मुख उभे राहिले. जे आपल्या लेकरांना, मग नवजात शिशु असो, काय दिले, स्त्रियांसह मुले बाळे जे देवाच्या सम्मुख उभे राहतात ना, देवाचा आत्मा त्यांच्याबरोबर बोलतो. याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. पहा काय सांगतं वचन. मग आसाफ वंशातला यहिजेल बिन जखार्या बिन बनाया बिन येईल बिन मत्तन्या लेवी हा या मंडळीचा मध्ये उभा होता. मंडळीमध्ये उभा होता. त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला. त्याच्या ठाई काय उतरला? परमेश्वराचा आत्मा उतरला. पुढे, आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो, हे राजा यहोशाफाट, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हा सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. आमेन, आमेन, हालेलुया. देवाला शरण येणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी एक डायलॉग आपण याच ठिकाणातून ऐकायचो. काय ऐकायचो? युद्ध यहोवा का है और फतेह हमारी है. हा, बॅटल बिलॉंग्स टू गॉड अँड विक्ट्री बिलॉंग्स टू अस. हा शब्द कोण बोललो होतो पहिल्यांदा? कोण देवाच्या आत्म्याने भरून त्या काळामध्ये देखील सर्व दानादान झाली होती. कुणी युद्ध करायला तयार नव्हतं, कुणी सामना करायला तयार नव्हतं. शक्तिमान लोक असून, बुद्धिमान लोक असून, सर्व प्रकारची सेना असून सुद्धा एका माणसाचा सामना करायला तयार नव्हते. पण त्यावेळेला एक व्यक्ती उभा राहिला आणि तो म्हणतोय, युद्ध यहोवाचं आहे आणि विजय माझा आहे. त्याचं नाव आहे दावीद. हालेलुया. दावीद याच्याविषयी बायबल सांगतो तो पण एक भविष्यवक्ताही होता, देवाच्या जवळ असणारा होता. आणि ज्या वेळेला ज्या आत्म्याने दावीदाला त्या परिस्थितीमध्ये गोलियाथावरती विजय मिळवून दिला, त्याच आत्म्याने या ठिकाणामध्ये एक साधारण लेवी मुलगा आहे त्याच्यावर देवाचा आत्मा उतरून येतो आणि तो म्हणतो, घाबरू नका, कचरू नका, हिम्मत धरा, युद्ध देवाचा आहे आणि विजय आमचा आहे.
हालेलुया. जे घाबरलेले असतील त्यांनी आज कबुली द्यावं, माझ्या जीवनातली जी परिस्थिती आहे ती माझी नाहीये, माझ्या जीवनातलं दुःख जे आहे ते माझं नाहीये, माझ्या जीवनातलं ओझं ते माझं नाहीये, ते सगळं येशूचं आहे आणि सुटका ही माझी आहे, आशीर्वाद माझे आहे, आरोग्य माझं आहे, शांती माझी आहे, बरकत माझी आहे, सगळ्या गोष्टीवरती विजय देखील माझा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी विचार करत होतो, दावीद हे शब्द बोलला राजांच्या कारकिर्दीमध्ये, आणि राजांचं विभाजन झाल्यानंतर शेवटी एक साधारण व्यक्तीवरती देवाचा आत्मा येतो आणि तो त्या ठिकाणामध्ये भविष्यवाणी करतो. या ठिकाणामध्ये आज आम्हाला हा संदेश आहे, परिस्थिती काही असू द्या, त्या परिस्थितीला घाबरू नका, परिस्थिती बदलणाऱ्या समोर शरण जा, तो परिस्थिती बदलेल. हालेलुया. पुढे, उद्या त्यांच्याशी सामना करावयास जा. उद्या त्यांच्याशी सामना करायला जा. पहा ते सिसा घाट चढून येत आहे. यरुयेल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यास गाठाल. या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही. आमेन. हालेलुया. आम्हीच लढतोय हो, आम्हीच लढतोय आणि वचन बोलतोय, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, पण आम्हीच लढतोय. तुम्ही लढता तर मग तो कशाला थांबतोय? देवाकडून वाणी आली आहे, इथं असणारा कुठलाही व्यक्ती असो, तरुण तरुणी, माता समान माता, वडिलांसमोर वडील, कुणी असा, तुम्ही लढू नका, तुमचा देव तुमच्या पुढे लढणार. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, पुढे. हे यहुदा, हे यरूशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा. तुम्ही स्थिर उभे राहा. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पहा. आता हे शब्द कोण बोललो होतं, काय आठवतं का? ओ डरो मत चुपचाप खडे रहो, खुदा की नजात के काम देख लो. निर्गम 14:13 मध्ये तो म्हणाला होता, घाबरू नका, आज परमेश्वर तुमचं तारण करेल. ज्या आत्म्याने मोशेला चालवलं होतं त्याच आत्म्याने एक साधारण व्यक्तीकडे संदेश येतोय आणि तो दाविदाचे शब्द बोलत आहे आणि तो मोशेचे शब्द बोलत आहे. का? कारण हे दोन लोक होते जे देवाला सर्व परिस्थितीत शरण येणारे होते. म्हणून देवाचा आत्मा जे मोशेद्वारे इस्रायल लोकांना बोलला, देवाचा आत्मा दाविदाद्वारे जे यहुद्याला बोलला, तोच आत्मा आज त्या परिस्थितीत बोलला आणि तोच आत्मा तुमच्याशी बोलत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आमचा देव कालचा नाहीये, तो काल आज युगानुयुग एक सारखा आहे. आमेन. तो दाविदा बरोबर बोलला, तो मोशे बरोबर बोलला, तो आज आमच्याशी बोलत आहे. आणि काय बोलत आहे? तुम्ही स्थिर उभे राहा. जे देवाला शरण येतात त्यांनी फक्त एकच निर्णय घेतला यहोशाफाटनी. त्याने आपली बुद्धी वापरली नाही, त्याने आपल्या 5-5 सेनापतींना बोलून घेतलं नाही, त्याने आपल्या सेनेची गणती केली नाही, त्यांनी कुठली युद्धाची व्यूहरचना केली नाही. हे सगळं बाजूला करून टाकलं आणि तो सरळ देवाला शरण आला आणि तिथून देव कार्य करायला लागला. आम्ही कधी कधी आमची बुद्धी, आमची युक्ती, आमचा अनुभव हे सगळं घेतो आणि नंतर देवाची प्रार्थना करतो. तिथं काम नाही होणार. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि प्रथम स्थान त्याला द्या. बघा, जे त्याला शरण येतात त्यांच्यासाठी तो काय काय शब्द आणतो. युद्ध तुमचं नाही, युद्ध यहोवाचं आहे. तो काय काय शब्द आणतो. तुम्हाला लढायची गरज नाही, तुमचा देव तुमच्यासाठी लढल. तो काय काय शब्द आणतो. तुम्ही स्थिर उभे राहा, आज परमेश्वर तुमचं तारण करेल. या 3-4 वचनामध्ये परमेश्वराचे महान सेनानायक जे होते त्यांचं कॅरेक्टर या 3 वचनात उतरून येतं. पुढे, घाबरू नका, घाबरू नका, कचरू नका, कचरू नका, उद्या त्याचवर चाल करून जा, उद्या चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आता हे कुणाला बोललं होतं? तू जाशील तिथे, तुझा देव तुझ्या बरोबर आहे. हा हा यहोशुआ 1:9. घाबरू नको, कचरू नको, हिम्मत धर, तू जाशील, तुझा देव तुझ्या बरोबर आहे. 4थं कॅरेक्टर आलं.
का चौथं कॅरेक्टर आलं? कारण यहोशुआ त्या दुःखामध्ये बसला होता, त्याचा लीडर मोशे मरण पावला होता. कुठल्या तरी त्या दुःखामध्ये बसला असताना परमेश्वर येऊन यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय 1 वचनामध्ये येऊन म्हणतो, यहोशुआ उठ, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तुला या लोकांना घेऊन यॉर्दन पार जायचं आहे, म्हणून भिवू नको, कचरू नको, हिम्मत धर, तू जाशील, तुझा देव तिथं तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. बघा या वचनामध्ये दाविदाचे शब्द आले, याच वचनामध्ये मोशेचे शब्द आले, याच वचनामध्ये यहोशुआचे शब्द आले. का? कारण या तिघांना चालवणारा तोच पवित्र आत्मा आहे जो आमच्यामध्ये उपस्थित आहे. मग का मी भीतोय? का मला भीती वाटतीये? का मी माझ्या मनमानी चालत आहे? का मी माझ्याच मनाने चालत आहे? मला आज कुठल्या गोष्टीचा धाक आलेला आहे? निश्चित भीती वाटल, मनुष्य स्वभावाने निश्चित भीती वाटल, पण भीतीमध्ये पडून राहू नको. त्या भीतीमध्ये आपल्या देवाला शरण जा. तो देवाचा आत्मा तुला सहाय्य करण्यास आणि तुला बोलण्यास समर्थ आहे. युद्ध करायची गरज नाहीये. पुढे मग यहोशाफाटने भूमीकडे तोंड करून मस्तक लविले. इतका मोठा वैभवी राजा, कुठली सेना, कुठली प्रजा, कुठले महायाजक भूमीकडे तोंड करून नतमस्तक झाले नाही. यहोशाफाट असं म्हटलेलं आहे, मग ज्यावेळेस त्यांनी दाविदाचे शब्द ऐकले, त्याच्या पूर्वजाचे, कारण तो दाविदाच्या कुळातला राजा होता, ज्यावेळेस त्यांनी मोशेचे शब्द ऐकले, ज्या मोशेच्या द्वारे लाल समुद्र दुभागला होता, ज्यावेळेस त्यांनी यहोशुआचे शब्द ऐकले, ज्या यहोशुआद्वारे कनान ताब्यात घेण्यात आला होता, तेव्हा त्याला कन्फर्म झालं, मी त्याला शरण आलोय, तो मला विजयी करणार आहे. तेव्हा तो नतमस्तक झाला. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तुम्हाला जगाच्या लोकांच्या शब्दाची गरज नाहीये, तुम्हाला या सजीव आणि जिवंत शब्दांची गरज आहे, जे तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये उचलून प्रोत्साहित करून तुम्हाला सर्व परिस्थितीवरती जयवंत करतील. हालेलुया. यहोशाफाट हे नाही म्हटलं की प्रभू हे कसं होईल. यहोशाफाटनी देवाच्या त्या शब्दाला मान दिला आणि तो नतमस्तक झाला. आणि पुढे त्याप्रमाणेच सर्व यहुदी व यरूशलेम निवासी यांनी परमेश्वराचे भजन करून त्याच पुढे दंडवत घातले. सगळी प्रजा, काय चित्र असेल ना ते जस्ट डोळ्यासमोर घ्या. तो राजा नतमस्तक झाला आणि सर्व प्रजा देखील स्वर्गातून स्वर्ग इतका आनंदी झाला असेल की ऍट अ टाइम इतके लोक पवित्र देवासमोर नतमस्तक झाले. माझ्यामुळे जर कुणी देवासमोर नतमस्तक व्हावं त्याला जबाबदार मी आहे. तुम्ही तुमच्या घरातले राजे आहात. तुम्ही ज्यावेळेस त्याच्यासमोर नतमस्तक होता त्यावेळेस तुमचे लेकरं मोबाईल सोडून ते पण तुमच्या समोर नतमस्तक होतील देवाच्या आराधनेत, प्रार्थनेत आणि वचनात. तुम्हाला जर देवासमोर नतमस्तक होण्यासाठी वेळ नाहीये तर तुम्ही मुलांसाठी प्रार्थना करून घेऊ नका की खूप मोबाईल यूज करतोय. तुम्हाला शिकण्याची गरज आहे. तुमचे लेकरं तुम्हाला पाहून नतमस्तक होतील, जसं यहोशाफाटला पाहून संपूर्ण यहुदा आणि यरूशलेम निवासी देवासमोर नतमस्तक होऊन त्यांनी दंडवत घातला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढचा पाठ कट करून मी तुम्हाला युद्धाकडे घेऊन जातो. आता 22 वचनापासून पुढे काय सांगतं वचन? ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. काय स्तोत्र गायला असेल हो त्यांनी? सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. आम्ही गातो का? ज्या परिस्थिती येते ना, म्हणा सेनाचा यहोवा याकूबचा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, मी भिणार नाही, मी कचरणार नाही, युद्ध माझं नाही, युद्ध त्याचं आहे, मी लढणार नाही, माझा देव माझ्यासाठी लढणार आहे आणि आज तो मला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. पुढे तेव्हा अमोनी, मोवाबी व सैर हे पहाडातले लोक जे यहुद्यावर चाल करून येत होते त्यास गाठण्यास परमेश्वराने दाबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला. अमोनी व मोवाबी सैर पहाडातील लोकांची अजिबात कत्तल उडून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्याचवर उठले. सैर निवासांच्या निष्पात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले. काय घडले माहितीये का? इथं 3 प्रकारचे लोक होते, जे सुरुवात आम्ही 20 अध्याय वचन 1 मध्ये पाहिलं. नंबर 1 मोवाबी लोक, नंबर 2 अम्मोनी लोक आणि तिसरे
मौन्यामधले लोक म्हणजे 3 प्रकारची वेगळी वेगळी सेना होती आणि या तिघांनी एकत्र प्लान केला होता की आपण जाऊ आणि यहोशाफाटला संपून टाकू. पण देव म्हणाला तुम्हाला युद्ध करायची गरज नाही, मी लढणार आहे तुमच्या आधी, तुम्ही फक्त तयारीत तिकडे जावा. आणि बायबल सांगतं असे गोंधळ याच्यापूर्वी पण देवाने लोकांमध्ये घातले शत्रूमध्ये. आम्ही फक्त शत्रूची तारीफ करतो, ते असे आहेत ते तसे आहेत. तुमचे शत्रू किती असो त्यांच्यात गोंधळ माजवणारा काल आज युगानिक जिवंत देव आहे. हालेलुया. आम्ही फक्त परिस्थितीची खूप तारीफ करतो, आम्ही आजाराची तारीफ करतो, ऐकलेल्या गोष्टींची तारीफ करतो, पण ती परिस्थिती गोंधळात टाकणारा देव विजयशाली परमेश्वर आहे. बायबल सांगतं पहिले अमोनी आणि मोवाबी लोकांनी या मौन्यातल्या लोकांना मारलं, नंतर अमोनी आणि मोवाबी एकमेकांविरुद्ध लढले आणि आपसातच मरून पडले. आणि हे जिथं घडलं ना, आजकाल बऱ्याच लोकांना ती जागा आणि त्या जागेच्या नावाने चर्चचं नाव ठेवायला खूप आवडतं. हे आले थोडंसं साऊथ इंडियाकडून, बऱ्याच लोकांना ते आवडतं आणि त्याचं नाव आहे, हे जिथं घडलं त्या खोऱ्याला म्हणतात बेराखा. बेराखा या शब्दाचा अर्थ आहे आशीर्वादाचं खोरं. प्रत्येकाला आशीर्वादाचं खोरच पाहिजे, पण कर्मेल पर्वतावरती एलियाप्रमाणे देवाची उपस्थिती नकोय. आशीर्वादाच्या खोव्यामध्ये काय घडलं बघा, काय सांगतं वचन पुढं. रानातील टेहळणीच्या बुरुजा नजदीक यहुदी लोकांनी येऊन त्या समुदायाकडे दृष्टी फेकली. तेव्हा चोहीकडे जमिनीवर प्रेते पडली आहेत, कोणी निभावला नाही असे त्यांना दिसून आले. यहोशाफाट व त्याचे सर्व लोक लूट करावयास आले. तेव्हा त्या प्रेतांमध्ये बहुत धन, वस्त्रे व मौल्यवान अलंकार त्यास मिळाले. ते त्यांनी इतके काढून घेतले की त्यास ते वाहून नेता येईना. इतकं धन होतं मरून पडलेल्या लोकांचं. कसे कसे काढून घेत असतील ना. आजकाल ऍक्सिडेंट झालेल्या लोकांना वाचवायचं काम कमी करतात. पहिले मोबाईल काढून घे, अंगठी काढून घे, चेन काढून घे, असे प्रकार घडतात. हा प्रकार इकडचा नाही, तिकडून आलाय तो प्रकार. मनुष्याची वृत्ती. देवाने जरी सांगितलं, त्यांनी पाहिलं आपले शत्रू आपसातच मरून पडले आणि इतकं धन होतं की त्यांना नेता येईना. बघा काय पुढे दिले. लूट एवढी लूट होती की ते 3 दिवस पर्यंत करीत होते. किती दिवस? 3 दिवसापर्यंत. 3 दिवस रोज जायचे घेऊन यायचे, तरी पण संपना. इतकी लूट मिळाली का? यहोशाफाट दुसरे इतिहास 20:3 सांगतं, ज्यावेळेस त्याला धाक वाटला त्याने निर्णय घेतला की मी माझ्या देवाला शरण जाईल. एक व्यक्तीने निर्णय घेतला, संपूर्ण साम्राज्य धनवान झालं. तुम्ही एक कुटुंबातला व्यक्ती निर्णय घ्या, तुमचं घरानं धनवान होईल. इतकी लूट होती ना, मी जस्ट इमॅजिन करतो. 3 दिवस फक्त त्यांना एकच काम होतं, इकडचं उचलायचं, यरूशलेममध्ये घेऊन जायचं, तिकडून रिकामी पोते आणायचे, भरायचं घेऊन जायचं, भरायचं घेऊन जायचं. आणि म्हणून काय लोकांना पुढं काय जमाना, सगळ्यांना बेराखाच पाहिजे. म्हणून चर्च ऑफ बेराखा, बेराखा प्रॉफिटिक मिनिस्ट्री, बेराखा अनॉइंटेड मिनिस्ट्री अनेक आमच्या आजूबाजूला दिसतील. परंतु ज्यांना बेराखा पाहिजे ना, त्यांनी बेराखा कसं मिळतं त्याचा मूळ पाया समजून घ्या. बेराखा त्यांनाच मिळतं जे आपल्या देवाला शरण येतात. चर्चचं नाव बेराखा ठेवून, मिनिस्ट्रीचं नाव बेराखा ठेवून आशीर्वादाची समृद्धी लुटता येत नाही. त्याला आपलं जीवन देवाला समर्पित करावं लागतं. पुढे 4थ्या दिवशी ते बराखा काय दिले? बराखा आशीर्वाद नावाच्या खोऱ्यात एकवट झाले. तेथे त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला. त्या स्थळाचे नाव बराखा खोरे असे आजवर पडले आहे. मग सर्व यहुदातील लोक व यरूशलेमकर व त्यांच्या अग्रभागी यहोशाफाट हे मोठ्या आनंदाने यरूशलेमेकडे परत चालले. व त्यांच्या अग्रभागी यहोशाफाट होता. परमेश्वराने त्यास आपल्या शत्रूवर विजय प्राप्त करून देऊन हर्षभरित केले होते. ते सारंग्या, विना व कर्णे वाजवीत यरूशलेमात परमेश्वराच्या मंदिरी आले. कुठं आले? परमेश्वराच्या. आपल्या घरी जायला पाहिजे होतं. काही लोक बेराखा लुटतात
आशीर्वाद घेतात, सगळं प्राप्त करतात, नव्हतं ते प्राप्त करून घेतात, पण ते परमेश्वराच्या मंदिरी परत येत नाहीत. ते आपल्याच घरी असतात. काहींच्या मे महिन्याच्या सुट्ट्याच संपना अजून. यहोशाफाट आणि तिकडची सेना आणि ती प्रजा आम्हाला संदेश देत आहे. त्यांना जरी आशीर्वाद मिळाले, इतकं धन त्यांनी लुटलं, त्या धनाची मजा घेत ते घरी बसले नाही. तर बायबल सांगतं त्यांनी आपली वाद्य काढली, कर्णा काढले, गिटार काढले, सर्व ड्रमसेट काढले, सर्व प्रकारचे वाद्य घेऊन, झांजा खंजिरी घेऊन ते देवाचा धन्यवाद आणि स्तुती करत आपल्या नगरात नाचत नाही गेले, तर ते देवाच्या मंदिरात गेले. जो देवाला शरण येतो तो आपला मिळालेला विजय पहिले देवाच्या मंदिरात सेलिब्रेट करतो. आपल्या मंदिरामध्ये येऊन तो देवाचा गौरव करतो. आज कदाचित तुमच्या माझ्या जीवनामध्ये देवाने अनेक आशीर्वादाचे बेराखा दिले असतील, परंतु आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी कमी पडतो का? आम्ही देवाला जो वेळ दिला पाहिजे त्याला कमी पडतोय का? आम्ही देवाची सेवा केली पाहिजे त्याला कमी पडतोय का? यहोशाफाट याच्या जीवनामध्ये एक भयावह परिस्थिती आली होती, पण त्याने एक संदेश दिला. दुसरे इतिहास 20:3 सांगतं त्याला त्या परिस्थितीचा धाक वाटला, त्यांनी निर्णय घेतला, तो आपल्या देवाला शरण गेला. जे देवाला शरण येतात त्यांच्यासाठी देव स्वतः लढतो. त्यांच्यासाठी त्यांच्या समोर असणारी परिस्थिती किती गंभीर असो, त्या परिस्थितीमध्ये देव गोंधळ निर्माण करतो. तुमचा रिपोर्ट जरी डॉक्टरकडून काही आला असेल, तो रिपोर्ट गोंधळात टाकून बदलणारा आमचा देव आहे. पण त्याच्यासाठी गरजेची गोष्ट आहे का मी त्याला शरण येतो का? ते त्याला शरण येतात त्यांना परमेश्वर त्या परिस्थितीतून सोडवतो, परंतु त्याच परिस्थितीच्या मागे दडलेला बेराखा म्हणजे आशीर्वाद तो देऊन आपल्या मंदिरी परत घेऊन येतो. हालेलुया. यहोशाफाटला कळालं की मी कुठं चुकलो, त्याने आपल्या सुधारणा केली. यहोशाफाट कदाचित आपल्या अनुभवाने चालला होता, पण ज्या वेळेला त्याला भविष्यवक्त्याकडून संदेश आला तो सुधारला. आजचा संदेश तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. मी कुठून चुकलो, मला त्याबद्दल पश्चाताप करून देवाच्या समागमे त्याच्या सानिध्यामध्ये निरंतर येण्यासाठी पुन्हा एकदा आपलं जीवन देवाला समर्पित करून प्रत्येक दिवशी निर्णय घेतला पाहिजे. परिस्थिती काही असो, मी आपल्या येशूला शरण जाईल. हालेलुया. म्हणून स्तोत्र 118:8 जो पवित्र शास्त्राचा केंद्रबिंदू म्हणतो की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. का बरे? त्याचे फायदे हे आहेत. यहोशाफाट आपल्या सैन्याची गिनती करून, त्यांच्या सैन्याची गिनती करून तो युद्धाला जाऊ शकला असता. यहोशाफाटकडे इतकं धन होतं, त्यांना थोडंफार देऊन तो शांत करू शकला असता. लाच दिल्याप्रमाणे कुठलं तरी त्यांना मोठं धन दौलत देऊन, सोनं नाणं देऊन शांत करू शकला असता. पण यहोशाफाटला कळलं की माझी चूक झाली, त्याच्यामुळे हे सैन्य जे कधी माझ्याबरोबर लढण्याचा विचारही करत नव्हते ते लढायला आले. देवाची इच्छा आहे की मी त्याला शरण यावं. तुमच्या जीवनात जर काही अडीअडचणी असतील, काही समस्या असतील, जिथं तुम्हाला विजय मिळत नाहीये, जिथं परिस्थिती बदलत नाहीये, परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही त्याला शरण यावं. आणि जर तुम्ही त्याला शरण येता, तुम्ही विजयी तर होता, त्याच्याबरोबर बेराखा नावाचं खोरं जे 3 दिवस पण नेता पण संपत नव्हतं, इतकं देवाने दिलं. ते त्या काळातल्या लोकांनी संपवलं पण असेल, पण तुमच्या आणि माझ्याकडं स्वर्गीय धन देवाने दिलेलं आहे, जे आम्ही रोज लुटत राहू, जे वचनाचं धन लुटत राहू, आत्म्याचं धन लुटत राहू आणि देवामध्ये सदैव आनंदी राहू. प्रभू करो या वचनाद्वारे परमेश्वराला शरण येण्यासाठी पवित्र आत्मा येशूच्या नावात तुमचं सदैव सहाय्य करो.